मिश्राजींच्या घरी पहिला मुलगा झाला तर बायको बोलली, मुलाला गावातील सरकारी शाळेत शिकू. मी विचार करत आहे की सरकारी शाळेत शिकवून त्याला चांगला नागरिक बनवेल. मिश्राजी बायकोला बोलले, चांगला नागरिक बनवून याला उपाशी मारायचंय का? मी याला मोठा अधिकारी बनवेल, म्हणजे आयुष्यात यशस्वी बनेल. मिश्राजी सरकारी बँकेत मॅनेजरच्या पदावर होते. बायको धार्मिक होती आणि तिची इच्छा होती की मुलगा संस्कारी बनावा, पण मिश्राजी नाही ऐकले. दुसरा मुलगा झाला, बायकोनं हट्ट केला. मिश्राजी यावेळी पण नाही ऐकले. तिसरा मुलगा झाला, बायकोनं पुन्हा हट्ट केला, पण मिश्राजी एकच रट्टा लावत होते, खाईल कुठून, कसा राहील, आणि यावेळी पण नाही ऐकले. चौथा मुलगा झाला. यावेळी बायकोच्या हट्टापुढे मिश्राजी हरून गेले. शेवटी त्यांनी त्याला सरकारी शाळेत शिकवायला पाठवून दिलं. आता हळूहळू वेळ बदलून गेली. आता तो दिवस आला जेव्हा मुलं आपल्या पायावर मजबूतीनं उभे राहिले. पहिल्या तिन्ही मुलांनी मेहनत करून सरकारी नोकरी मिळवली. पहिला डॉक्टर, दुसरा बँक मॅनेजर, तिसरा एका सरकारी कंपनीमध्ये ऑफिसरच्या पदावर काम करू लागला. एका दिवशीची गोष्ट आहे. मिश्राजी बायकोला बोलले, अरे भाग्यवान, बघितलंस, माझे तिन्ही हुशार मुलं सरकारी पदावर लागले आणि चांगली कमाई पण करतायत. तिघांचं आयुष्य तर आता सेट झालंय, काही काळजी नाही राहणार. पण खेद वाटतो, माझा सर्वात लहान मुलगा संस्कारी म्हणून जवळच्याच शाळेत नोकरी करतोय, गावातच शेती सांभाळतोय. जेवढं तो 6 महिन्यात कमवेल तेवढा माझा एक ऑफिसर मुलगा 1 महिन्यात कमवतो. अरे भाग्यवान, तू तुझा हट्ट पूर्ण करून खूप मोठी चूक केलीस. मला माहिती आहे तुला पण आज यावर पश्चाताप होत असेल, पण तू बोलत नाहीस. बायको बोलली, आपल्या दोघांपैकी कोणीतरी एक चुकीचं आहे आणि या गोष्टीचं दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी व्हायलाच पाहिजे. चला आता आपण परीक्षा घेऊया चौघांची. कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचं आहे समजून जाईल. दुसऱ्या दिवशी सायंकाळच्या वेळी बायको केस विस्कटून, आपल्या साडीचा पदर फाडून आणि चेहऱ्यावर 1-2 नखांचे निशाण मारून अंगणात बसली आणि नवऱ्याला आत खोलीत लपवून ठेवलं. मोठा मुलगा आला. त्यानं विचारलं, आई काय झालं? आईनं उत्तर दिलं, तुझ्या बाबांनी मारलंय. पहिला मुलगा बोलला, म्हातारा सटकलंय का? कुठे? आई बोलली, ते घरी नाही येत, बाहेर गेले आहे. पहिला मुलगा बोलला, आले तर मला बोलव, मी खोलीत आहे, माझं जेवण दे, मला भूक लागली आहे. असं बोलून तो खोलीत निघून गेला. दुसरा मुलगा आला. त्यानं विचारलं तर आईनं तेच उत्तर दिलं. दुसरा मुलगा बोलला, पागल झाले आहेत का या म्हातारपणात? त्यांना बोल, चुपचाप आपलं राहिलेलं बाकी आयुष्य जगा, आणि मी जेवण करून आलोय, झोपायचंय मला. जर आले तर मला आता उठवू नकोस, सकाळी बघतो त्यांच्याकडं. असं बोलून तो देखील त्यांच्या खोलीत निघून गेला. तिसरा मुलगा आला. कारण समजताच तो तर अत्यंत क्रोधित झाला. या म्हातारपणात आपल्याच मुलांच्या हातून बूट खायचं काम करत आहेत. या मुलानं तर मर्यादांची सगळी हद्दच पार केली. असं बोलून तोही त्याच्या खोलीत निघून गेला. मिश्राजी आत बसल्या बसल्या सगळ्या गोष्टी ऐकत होते. असं वाटत होतं जसं त्यांच्या पायाखालून जमीन सरकलीये आणि त्यांचे अश्रू थांबत नव्हते. कशा प्रकारे या मुलांसाठी दिवस रात्र मेहनत करून त्यांचा सांभाळ केला. मोठा माणूस त्यांना बनवलं. ज्यांच्या अफाट चुकांना मी नजरअंदाज करून त्यांना पुढे ढकललं, आणि हे असं वर्तन आता तर सहनच होत नाहीये. एवढ्यातच चौथा मुलगा घरात ओम ओम हरिओम असं करत आला. आईला अशा परिस्थितीत पाहिलं तर धावत आला. विचारलं तर आई आता घाणघाण शब्दात आपल्या नवऱ्याबद्दल खराब बोलली. तर चौथ्या मुलानं आईचा हात पकडून समजावलं की आई, तू बाबांची अर्धांगिणी आहेस, ते तुझ्याशिवाय अपूर्ण आहेत. जर बाबा तुला काही बोलले असतील तर काय झालं? मी बाबांना आजपर्यंत तुझ्यासोबत उद्धटपणे बोलताना नाही पाहिलं. ते तुझ्याशी नेहमी प्रेमानं बोलतात. ज्यांनी एवढं सारं सुख दिलंय आज असंतोषपणे वागले तर काय झालं? असंही असू शकतं की आज त्यांना कोणत्या तरी गोष्टीची चिंता आहे. असो अथवा नसो आई, तुझ्याकडून नक्कीच कुठेतरी चुकलं असेल. बाबा तुझी किती काळजी घेतात, आठवतं ना तुला? 6 वर्षांआधी जेव्हा तुझी तब्येत ठीक नव्हती तेव्हा बाबांनी किती दिवस तुझी सेवा केली होती. तेच जेवण बनवत होते, घरातील सर्व कामं तेच करत होते, कपडे धुत होते. तेव्हा तू फोन करून मला माहिती दिली होतीस की जगातील सर्वात भाग्यशाली महिला आहे. तुझे बाबा माझी खूप काळजी घेतात. एवढं ऐकताच आई मुलाला मिठी मारून रडू लागली. मिश्राजी डोळ्यात पाणी घेऊन समोर उभी होते. आता सांगा, काय बोलणार तुम्ही माझ्या निर्णयावर? बायकोनं मिश्राजींना विचारलं. मिश्राजीने तातडीनं आपल्या मुलाला मिठी मारली. मिश्राजींची धर्मपत्नी बोलली, हे शिक्षण इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नाही दिलं जात,
हे शिक्षण तर परिवाराचे व्यवहार आणि संस्कारातून मिळतं. आता मिश्राजींना जाणीव झाली, ज्या मुलावर लाखो रुपये खर्च करून डिग्र्या मिळवून दिल्या ते सर्व तर बनावट निघाले. आयुष्याचा शेवटचा काळ कसा जाईल याचा निर्णय तुमची संपत्ती नाही, तर उलट तुमच्याद्वारे केले गेलेले व्यवहार आणि दिलेले संस्कार ठरवतात. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा